नाकाचे विकार, घशाचे विकार, सायनसचे विकार यामध्ये जर रुग्णामध्ये असतील ह्या प्रकारचे तर ही युस्टेशन ट्यूब जी आहे ती बंद होण्याची लक्षणे असतात। उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला जर सर्दी असेल तर या सर्दीमुळे ही ट्यूब बंद पडू शकते आणि त्यावेळी साहजिकच आपलाच आवाज आपल्याला गुंबल्याचा सगळा वाटतो। दुसरी गोष्ट म्हणजे सायनसचे आजार असतील किंवा काही कानाचे आजार असतील तर त्यावेळी सुद्धा ही नळी ब्लॉक होऊ शकते। त्यामुळे ह्या दडा बसणे ह्या विकारावर जर उपचार करायचा असेल तर पहिल्यांदा ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित आहे की नाही हे पाहून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर टिम्पॅनिक मेम्ब्रेन रिट्रॅक्शन म्हणजे कर्णपटल आत ओढला गेलेला असेल तर त्याची जी इतर वैद्यकीय कारणे आहेत ती सुद्धा तपासून घ्यावी लागतात। पण बऱ्याच वेळेला कानाला दडा बसणे हे व्यवहारात बऱ्याच वेळेला बाहेरील हवेत फरक पडल्यामुळे, गारठा एकदम जाणवल्यामुळे, बाहेरच्या हवेचे प्रेशर कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा बसला असण्याची शक्यता आहे। तसेच युस्टेशन ट्यूब आत ब्लॉक असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारचा दडा बसू शकतो। काही वेळा ही युस्टेशन ट्यूब रुग्णामध्ये उघडी राहते, हे फार रेअरली दिसून येते, पण ही उघडी राहिली तरी पण त्यावेळी दडा न बसता त्याच्याबरोबर विरुद्ध अनुभव येतो। म्हणजे स्वतःच्या श्वासाचा आवाज स्वतःला येणे किंवा घोरल्याचा आवाज जास्त येणे किंवा कानामध्ये कुठली तरी एक विचित्र आवाज चालू आहे अशा प्रकारची भावना होणे, ह्या सर्व गोष्टी यामध्ये दिसून येतात। याला पॅटुलस युस्टेशन ट्यूब म्हणतात, म्हणजे ती कायमची उघडी असते। ही सुद्धा गोष्ट खरं म्हणजे रुग्णाला त्रासदायकच आहे। लक्षणे, कानामध्ये दडा बसल्यानंतर कानामध्ये चित्रविचित्र आवाज येऊ शकतात, जसे की भुस भुस असा आवाज येऊ शकतो किंवा रिट्रॅक्शन झाल्यामुळे किंवा पडदा आत ओढला गेल्यामुळे जे निगेटिव्ह प्रेशर तयार होते त्यामुळे स्वतःचाच आवाज जास्त गुंबल्यासारखा वाटतो। दड्या बसल्यानंतर बऱ्याच वेळेला कानामध्ये पाणीही साठू शकते। जर कानाला दडा बसला असेल तर जे आवाज येतात ते आपल्याला नॉर्मल आवाजासारखे अजिबात वाटत नाही, आवाजामध्ये काही फरक आहे असं वाटतं। बऱ्याच रुग्णामध्ये थोडं ऐकायला कमी येतं अशी पण तक्रार असते, पण ती तात्पुरत्या स्वरूपाची असते, ती काही कायम टिकणारी नसते। एकदा का दडा गेला की कानाचा आवाजाचा ऐकण्याची क्षमता आहे ती नॉर्मल होऊन जाते। दडा बसण्याची इतर कारणे बघितले तर नाकाची इन्फेक्शन्स, घशाची इन्फेक्शन्स, टॉन्सिल्स, ॲडेनॉइड्स, त्यानंतर इतर काही कारणामुळं जर नाकामधली सर्दी मागं उतरत असेल तर ती मागे ओपन होणाऱ्या युस्टेशन ट्यूबवर जाऊन बसते। या प्रकारची अनेक कारणे, सर्दी, वारंवार होणारी सर्दी, क्रॉनिक रायनोरिया किंवा क्रॉनिक डिस्चार्ज यामध्ये सुद्धा दडा बसू शकतो। विशेषतः कानात दडा बसण्याचा हा जो प्रकार आहे तो विमानात बसल्यावर टेक ऑफ घेताना किंवा लँडिंग करताना सुद्धा दिसून येतो। ह्याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरची हवा जी आहे त्याचा दाब कमी जास्त होण्यामुळे ह्या घटना घडू शकतात। ह्यामुळे युस्टेशन ट्यूब ब्लॉकेज होऊन त्यामध्ये रुग्णाला अशा प्रकारची लक्षणे आढळतात। किंवा जर आपण एसटीमधून किंवा कारमधून घाट जरी चढत असलो तरी घाट चढत असताना किंवा उतरत असताना सुद्धा बाहेरच्या हवेचा दाब कमी जास्त झाल्यामुळे कानाला दडे बसण्याचा किंवा दडे उघडण्याचा अनुभव बऱ्याच रुग्णांना येत असतो। कानात दडा बसणे ह्याच्यावरचे प्राथमिक उपाय म्हणजे जर दडा बसण्यास कुठला आजार जर कारणीभूत असेल तर त्या आजाराची प्रथम ट्रीटमेंट करा। उदाहरणार्थ सर्दी असेल तर सर्दीवर ट्रीटमेंट घेतली पाहिजे, टॉन्सिलायटिस असेल तर टॉन्सिलवरची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, जर जुनाट खोकला किंवा फ्लू असेल तर त्याच्यावरची ट्रीटमेंट घेतली पाहिजे। पण ही ट्रीटमेंट घेत असताना नेझल ड्रॉप्स याचा वापर करणे ही बऱ्याच वेळेला गरजेची बाब बनते, मग ते सलाईनचे असू देत अगर औषधी असू देत। ह्याच्यामुळे युस्टेशन ट्यूब ओपन होण्यासाठी खूप मदत होते। तसेच जर जलनेती केली तर युस्टेशन ट्यूब पण ओपन होण्यास मदत होते। विमान टेक ऑफ घेताना किंवा विमान लँडिंगच्या वेळी जेव्हा दडा बसतो किंवा घाटमाथ्यावर प्रवास करताना किंवा उतरताना जेव्हा दडा बसतो तर तेव्हा आम्ही रुग्णाला अशा सजेशन्स देतो किंवा अशा सूचना करतो की तुम्ही तोंडात काहीतरी टाकून गिळण्याची ॲक्शन करा। जेव्हा ही गिळण्याची ॲक्शन होते किंवा तोंडात काहीतरी टाकून चावलं जातं त्यावेळी युस्टेशन ट्यूब जी आहे ते ऑटोमॅटिकली उघडते, मस्क्युलर रिट्रॅक्शन। तेव्हा हा उपाय आम्ही त्यांना सांगतो। बऱ्याच वेळेला जेव्हा दडा बसतो तेव्हा हेही सांगतो की तुम्ही वल्सलवा करा। वल्सलवा म्हणजे काय तर नाक दोन्ही हाताने दाबून धरायचं आणि गाल जोरात फुगवायचे हळूहळू। म्हणजे काय होतं की दडे जे बसले असतात ती हवा युस्टेशन ट्यूबमध्ये जाते आणि ते दडे उघडायला मदत होते। फॉर एक्झाम्पल असं आपण करू शकतो, नाक दाबून अशा प्रकारची ॲक्शन केल्यावर हे दडे उघडण्यास मदत होऊ शकते। त्यामुळे काय होतं, स्वॉलोइंग रिफ्लेक्स येतो व युस्टेशन ट्यूब जी आहे
ती थोडी ओपन होते. त्यामुळे रुग्णाला जो त्रास होतो दडा बसण्याचा तो बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. पण हे सगळे प्राथमिक उपचार आहेत. ज्या कारणामुळे मुख्यतः दडा बसलेला आहे तर ते कारणासाठी ट्रीटमेंट करणे व नेझल ड्रॉप सुरू करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळेला दिवसातून एक वेळा जर व्यवस्थित वाफ घेतली तर त्यामुळे सुद्धा हे दडे कमी होण्यास मदत होते असे दिसून आले आहे. औषधामध्ये आयुर्वेद रसशाळेची कंटकारी अवलेह सिरप किंवा व्हॅसोसिन यासारखी पातळ औषधे जर पोटात घेतली तर सर्दी आपोआप कमी होऊन हे दडे बसण्याचे लक्षण कमी येते. तसेच आरोग्यवर्धिनी, त्रिभुवन कीर्ती किंवा इतर जी सर्दी कमी करण्याची तारीसादी चूर्ण यासारखी औषधं आहेत ती जरी रुग्णाने पोटात घेतली तर सर्दी किंवा त्या ठिकाणचं कंजेशन कमी होऊन दडे बसण्याचे प्रमाण खूपच कमी होते असे आत्तापर्यंतच्या संशोधनात आढळून आलेले आहे. जर कानाचा दडा 15 दिवस, महिना, दीड महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर राहत असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एंडोस्कोपी किंवा ऑटोस्कोपी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. ह्याच्यामध्ये आपल्याला काय आढळू शकतं तर एंडोस्कोपीमध्ये, नेझल एंडोस्कोपीमध्ये नाकाच्या मागच्या बाजूला नेझोफॅरिंग्समध्ये एखादी ग्रोथ असेल किंवा मांसपेशी वृद्धी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा युस्टेशन ब्लॉकेज येऊ शकतो. तसेच कानामध्ये आपण एंडोस्कोपी केल्यावर त्या ठिकाणी ग्रॅन्युलेशन्स किंवा मांसपेशी वृद्धी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन केल्याशिवाय आपल्याला दडा काढता येत नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर खूप दिवस कानात दडा असेल तर आपल्याला कराव्या लागतात आणि त्यामुळे रुग्णाला निश्चित फायदा होतो. दडे बसण्याच्या ह्याला जास्त घाबरून न जाता दडा बसणे हे फक्त अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये जास्त कॉमन आहे आणि हे बऱ्याच रुग्णांमध्ये आढळून येते हे आपण यावरून अनुमान काढू शकतो. धन्यवाद.